uh, note first, if the given vectors if the given vectors x1 x2 up to xn are linearly dependent, then we can express we can express one vector we can express a one vector into the remaining vectors in into the remaining vectors as linear combination as linear combination of x1 x2 up to xn the constants and the constants k1 k2 up to kn full stop. इथलं फक्त हे नोट मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, जर तो लिनियरली डिपेंडंट असेल तर आपण एक वेक्टर सिंगल वेक्टर वी कॅन राईट इट ॲज द रिमेनिंग वेक्टर्स ॲज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दीज वेक्टर्स अँड द कॉन्स्टंट्स. ओके, ॲज अ फॉर एमसीक्यू साठी फक्त लक्षात ठेवा. आपण म्हणजे कसं आहे, ह्याचा अर्थ काय होतो इथं मी म्हटलं सांगतो. x1 x2 आणि x3 जर मी एलडी जर म्हणत असेल तर तुम्ही x1 असा लिहू शकताय k1 म्हणजे k2 x2 प्लस k3 x3. कसाही घेऊ शकताय, x2 इथे येईल x3 इथे येईल, एक वेक्टर रिमेनिंग 2 च्या कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. दॅट इज द डिपेंडन्सी केस. अंडरस्टूड? याला वाटल्यास खाली इथं ऍड करून घ्या. दॅट इज दिस इज द नोट. ओके, समजलं का? फक्त नोट ॲज ऍड करून घ्या, एमसीक्यू साठी लागतात हे या टाइपचे क्वेश्चन्स. सेकंड, इफ द गिवन vectors x1 x2 up to xn are linearly independent then there will not be any relation. There will not be any relation between the given vectors. Yes, first up. जर इंडिपेंडेंट असतील तर सगळे के झिरो येतील आणि के झिरो आल्यामुळे तिथे कुठलीच रिलेशन येणार नाही. दॅट इज द नोट. लिहून झालं सर्वांचं? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट. हा, पुढे आता कन्सिडर करूया एक्झाम्पल. Okay. The board is visible to everyone? Yes, sir. Yes, sir. Random common question. Example set 3. Example set 3. Set 3 for 3 marks. Okay. Common question to all example. I will make the question copy here and then I will paste it here. Examine मी इथं क्वेश्चन घेतो बघा तो. Yes.
Here is the question. Examine the linear dependence or independence of the following set of vectors. In that our first example, आलं का लक्षात बघा. हा वरचा असेल तो कॉमन क्वेश्चन ठेवा आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलंय. सर्वांना लक्षात आलं का? एक्झामाइन द लिनियर डिपेंडन्स और इंडिपेंडन्स ऑफ द फॉलोइंग वेक्टर्स. Everyone have written the problem? Yes, sir. हाँ. Okay. Now close your notebook and pay attention. I will solve the problem. Okay. Let. First काय करायचं, एक गिवन वेक्टर्स आहेत, 3 वेक्टर्स आहेत, तर आपल्याला पहिला यांची नावं देऊन घ्यावी लागतील. ओके. पहिला मॅट्रिक्सचं नाव दिलं नसेल तर आपल्याला नाव देऊन घ्यावं लागतं तसं. लेट x1 द फर्स्ट वेक्टर 3 2 4. नेक्स्ट x2 it is 1 0 2. Everyone getting my point? Yes, x3 1 1 minus 1 minus 1. 1 minus 1 minus 1. First thing. Next are the given vectors. Are given vectors. Yes. We know that the relation. We know that the relation. What is the relation? K1 x1 plus K2 x2 plus K3 x3 K3 x3. is equal to 0. मी इथं kn xn पर्यंत का घेतलं नाही याला? kn xn पर्यंत का घेतलं नाही हो? हॅलो, त्यांनी 3 मॅट्रिक्स दिले ना. 3च मॅट्रिक्स दिलेत आपल्याला, त्यामुळे मी 3 पर्यंत घेतलाय. 4 मॅट्रिक्स असेल तर 4 पर्यंत जाईल, 5 असेल तर 5 पर्यंत जाईल. मिनिमम 3 मॅक्झिमम 4 असतात. मिनिमम 3 मॅक्झिमम 4. ठीक आहे. गिव्ह इट इक्वेशन नंबर स्टार. ओके. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ x1. K1 x1 किती आहे तुमचा? 3 2 4 2 4. K2 102 102. K3 1 minus 1 minus 1. ओके, which is equal to 0 0 0. असं का आलं इथे हे सांगू शकते कुणी? आपण इथे इक्वेशन कन्सिडर करतोय. हा मॅट्रिक्स आहे आणि इकडचा दोन्ही मॅट्रिक्स सेम कधी असतात? जर त्याचे नंबर ऑफ एलिमेंट सेम असतील तर. बरोबर का? आता इकडे या मॅट्रिक्स मध्ये 3 एलिमेंट आहेत, म्हणजे इकडे पण किती 0 पाहिजे? 3 0 असायला पाहिजेत. एम आय करेक्ट? 3x1 आता 3k1 याला मल्टिप्लाय केलं, k1 ने मल्टिप्लाय केलं तर हा येणार 2k2, हा येणार k1 आणि हा 4k1 प्लस ह्याला आला k2 0k2 2k2 प्लस हा किती येणार आहे? k3 मायनस k3 मायनस k3. एम आय करेक्ट? हा इकडचा 0 0 0. नाउ ऍडिशन ऑफ द मॅट्रिसेस कसं होत असतं? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. ऍडिशन म्हणजे कसं येणार? 3k1 प्लस k2 प्लस k3 is equal to 0. 2k1 प्लस 0k2 minus k3 is equal to 0. Next 4k1 plus 2k2 minus k3 is equal to 0. Which type of a system it is? homogeneous. आपण सॉल्व केलेलं आहे, बरोबर आहे ना आपण? होमोजिनियस सिस्टम. Yes, sir. होमोजिनियस सिस्टम. करेक्ट झालं का? बाणावरचे जायचं ना. यस. काय म्हणताय? पुढचा प्रश्न घ्यायचा ना. काय म्हणताय? हा, लक्षात आलं सर्वांच्या? हॅलो. येस सर. हा, आता ही होमोजिनियस सिस्टम आहे आणि वी नो दॅट हाऊ टू सॉल्व द होमोजिनियस सिस्टम. वी हॅव ऑलरेडी सॉल्व दिस वन.
यस, सच टाइप ऑफ प्रॉब्लेम. समजतंय ना सर्वांना? आता तिसरं येणार इथं, कन्सिडर. 1 minute. I will go here first and I will write first AXB here. This is the homogeneous system. इथे येणार, we know that the matrix equation. कुठली? AX is equal to B. A किती आहे तुमचा? 3, 1, 1. Hello? Yes, my voice is audible to everyone? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, आपण हा प्रॉब्लेम घेतला होता. सगळं गेलं वाटतं बहुतेक परत एकदा. येस, अगेन इट विल स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. ओके, मी एक्झाम्पल पासून सुरुवात करतो. ठीक आहे, कुठेपर्यंत आलो होतो आपण? तिथे इक्वेशन कन्सिडर केली होती. मी परत हे सॉल्व्ह करतो. लेट द गिवन वेक्टर्स. सर्वांनी लिहून घेतले का हे? No. नाही, sir. ओके, No, sir. मी लिहितो मग परत एकदा. लेट द गिवन वेक्टर्स आर x1 3 2 4, x2 1 0 2 and x3 1 -1 -1. Okay, we know that the relation k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 K3X3 is is equal equal to to 0. This is our star. Okay, now put the value of k1, sorry, x1. K1 as it is, the value of x1 3 2 4 plus k2 1 0 2 plus k3 1 -1 -1 0 0 0. ठीक आहे, आता k1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 3 times k1 2 times k1 4 times k1 प्लस k2 0 k2 2 times k2 प्लस k3 minus k3 आणि हा परत minus k3 0 0 0. ओके, आता ऍडिशन करा मॅट्रिसेसची. 3k1 plus k2 plus k3 is equal to 0. नेक्स्ट काय येणार? 2 times k1 plus 0 k2 plus minus k3 is equal to 0. Next, 4k1 plus 2 times k2 minus k3 is equal to 0. Okay, for this system we know that ax is equal to b. A येणार 3 1 3 1 1 2 2 0 0 -1 -1 4 2 4 2 -1. x set of unknowns काय असतील? K1 K2 K3. where n is equal to 3. नेक्स्ट काय आता? b B 0 0 0 0. ओके, Zero. समजलं? आता फक्त तुम्हाला k1 k2 k3 चेक करायचंय. जर k1 k2 k3 सगळेच्या सगळे जर 0 आले तर म्हणायचं गिवन वेक्टर्स आर लिनियरली यस इंडिपेंडन्स, आणि जर ते नॉन झिरो आले तर म्हणायचं डिपेंडन्स. येते सर्वांना लक्षात? हॅलो, Yes, sir. हा, नाव कन्सिडर. आता कन्सिडर करा a by b ऍगमेंटेड मॅट्रिक्स. कसा असणार तो? फर्स्ट रो. यस, व्हॉट इज द फर्स्ट रो? 3 1 1 3 3 1 1 हा 0. इकडे काय येणार परत? सेकंड रो
2 0 minus 1 2 0 minus 1 इकडचा 0 0 आणि लास्टचा 4 0 2 minus 4 1. 2 minus 1 4 0. 2 minus 1. Now just make the upper triangular matrix. Try to find out the values of k1, k2, k3. जे आपण अगोदर केले. Okay. Now first make the leading element 1. What is the formula? R. Sorry, what steps? R1 minus R2 Yes, R1 minus R2. R2 दोघात सबस्ट्रॅक्शन केलं 1 1 2 0. Am I correct? 2 0 minus 1 0. 4 2 minus 1 0. By. Yes. R2. R2 minus 2 R1 and R3 minus 4 R1. Okay. Equivalent sign. 1 1 2 0. This is 0. 0 This is minus 2. This is minus 5. This is 0. हे लास्ट काय कॉलम चेंज होणारच नाही. ओके. हा 0 आला. नेक्स्ट 2 minus 4. minus 2. बरोबर आहे का? 2 minus नेक्स्ट minus 1 minus 8. Minus 9. 9 क्लिअरली रँक 3 येते याची बहुतेक तरी. ओके. नेक्स्ट बाय मेक दिस डायरेक्टली दिस minus to 0 बाय R3 minus yes R2. बरोबर आहे का माझं? Yes, sir. yes त्याला 1 करायची काही गरज नाही आहे. -2 -5 minus 0 2 0 हा आला 0. इकडचं काय ते बघा. -9 + 4. आलं का लक्षात? ओके. आता इथं बघा. आता याची रँक ए आणि बी ही होमोजेनियस सिस्टीम आहे. ही ऑलवेज कन्सिस्टंट असते आणि ह्याला ऑलवेज सोल्युशन असतं. फक्त इथं चेक काय करायचं, रँक ऑफ ए किती आहे 3 आणि किती आहे आणि नंबर ऑफ अननोन्स किती आहे. 3 हा मग सिस्टीमला कुठलं सोल्युशन आहे? unique सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. आणि युनिक सोल्युशनला दुसरं नाव काय येतं होमोजेनियसच्या वेळेस? 0 or trivial 0 सोल्युशन म्हणजे काय येणार आहे तुमचं? k1 k2 k3 च्या व्हॅल्यू किती येतील? k1 is equal to k2 is equal to k3. What are the values? is not Is 0 डायरेक्टली. जर तुम्ही इक्वेशन जर याच्या कन्वर्ट करून लिहिलं ना तरी पण तसंच येतं. -4 k3 is equal to 0 इम्प्लाइज k3 किती आला? 0. परत त्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवलं परत k2 0. बरोबर आहे? येतं का लक्षात? Yes, sir. हा मग सगळे 0 येणार आहेत. जर होमोजेनियस सिस्टम असेल आणि जर युनिक सोल्युशन असेल तर जे काय व्हेरिएबल्स असतील ते सगळेच्या सगळे 0 येतील. आणि जर व्हेरिएबल सगळेच्या सगळे 0 आले तर आपलं काय कन्क्लुजन आहे? independent गिवन वेक्टर्स आर or linearly independent. The given vectors are linearly independent. येतंय लक्षात? याचा उलटा अर्थ काय होतो? जर इथे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आलं म्हणजे नॉन झिरो सोल्युशन आलं ऍटलीस्ट 1 के नॉट इक्वल टू 0 येणार. Therefore the given vectors are काय येणार? linear LD. depends Linearly dependent. Depend. Getting my point? yes sir हा कम्प्लीट करा हा Yes, प्रॉब्लेम. sir. आता मी पहिल्या याच्यावरती घेतो बघा. इथून व्यवस्थित लिहून घ्या सगळं स्टेप बाय स्टेप. कम्प्लीट करा सर्वजण फास्ट. व्यवस्थित समजून घेऊन लिहा. कॉपी करू नका.
म्हणजे 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले की क्लिअर होईल. आणि याचे 2-2 डिपेंडन्सचे 2 आणि इंडिपेंडन्सचे 2 असे 4च एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले जातील. झालं का फर्स्ट बोर्डवरचं? सेकंड बोर्ड दाखवू दे. Yes, No. sir. लिहून झालं सर. झालं की सांगा मला. नाही झालं sir. ओके ओके वेट राईट. लवकर लिहून घ्या. हा कसलं कोबरा आम्हाला जेवते अर्धी चुमडे तेवढं कोबरं आणलं होतं. झालं सर. ओके नेक्स्ट हे कम्प्लीट करून द्या. लक्षात येते, समजतं का बघा व्यवस्थित सर्वांना? कम्प्लीट झालं का Yes sir. Yes, sir. बॉईज? Yes sir. वन फ्रॉम बॉईज साइड. हॅलो. येस सर. बॉईजचं पण झालं सर्वांचं कम्प्लीट? नाही झालं. Yes, sir. करा लवकर करा फास्ट. झालं, sir. ते लावासाठी आणलं होतं मी, तर कसं राहिलं ते झाले सर. Okay. झालं सर. Yes. I will share my one now. Consider the next example. This one. Same type चा example आहे. Consider करा. मी तर white board वरती कॉपी करतोय बघा. Yes, the example is visible to everyone. Yes sir. Yes, sir.
हा सॉल्व दिस वन. हे एक्झाम्पल सॉल्व करा. सेम पॅटर्न आहे, सेम आन्सर, जस्ट व्हॅल्यूज आर चेंज. पुढच्या सेशनला डिपेंडंटचे एक्झाम्पल घेतले जातील 1-2 आणि एक होमवर्क साठी. ठीक आहे, आपली मीटिंग क्लोज होईल आता. 1-2 मिनिट. सर्वांना कन्वर्ट करता येतो का बघा. आपण मॅट्रिक्स डायरेक्ट पण लिहू शकतो बरं का, म्हणजे ए बाय बी डायरेक्ट पण लिहिता येतो. कसा येतो ए बाय बी डायरेक्टली, तुम्ही लिहू नका डायरेक्ट. 1 0 1 1 0 1 0, नेक्स्ट 1 1 1 0 आणि खालचा येतो 0 1 1 1 0. फक्त एकच ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे, बाय R2 मायनस R1 इक्विव्हॅलंट साइन 1 0 1 0 0, हा आला 1, हा 0 0, हा 0 1 1 0. नेक्स्ट मेक दिस एलिमेंट 0, R3 मायनस R2 R2 equivalent sign 1 0 1 0 0 1 0 0. 1. This is 0 1 0. किती आली रँक? 3. 3 आणि n इज इक्वल टू 3 म्हणून युनिक 3. सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणजे 0 सोल्युशन म्हणून ऑल केज आर 0. 0. Therefore linearly independent. Independent. Given vectors are linearly independent. आणि जर इंडिपेंडेंट असेल तर देयर विल नॉट बी एनी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ, वी कॅनॉट एक्सप्रेस वन वेक्टर ऍज अ रिमेनिंग वेक्टर्स. ते फक्त लिनियरली डिपेंडन्सी मध्ये होतं, ते पुढच्या सेशनला घेतले जातील प्रॉब्लेम. मी हिंट दिली आहे बोर्डवरती, असंच लिहू नका. राईट, इट्स सम